एक्का ठीक आहे ना? एक हां 1000ला मिळेल का? 6 मध्ये नाही आता देत. नाही, हा 500ला आहे ना? हो. हाय नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला ना गोष्टी साठवून ठेवायची सवय असते, म्हणजे घरात सुद्धा आणि मनात सुद्धा. म्हणजे बघा, आपल्याला कोण कधी कसं बोललं होतं हे आपण बरोबर लक्षात ठेवतो, ती गोष्ट साठवून ठेवतो. म्हणजे कितीतरी वर्षापूर्वीच्या ह्या गोष्टी आपण विसरू शकत नाही. त्याच गोष्टी आपल्याला सतत आठवत राहतात आणि त्रासदायक बनतात. आणि म्हणूनच असे विचार हे अगदी जाणीवपूर्वक मनातून बाहेर काढावे लागतात. तर तसंच आहे आपल्या घराचं सुद्धा. आपल्या घरात सुद्धा आपण अगदी कळत नकळत इतक्या साऱ्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतात ना, की ज्या कधी आपण मागच्या 6 महिन्यात वापरलेले सुद्धा नसतात, तरी सुद्धा आपण त्या साठवून ठेवतो की कधीतरी उपयोगाला येतील म्हणून. म्हणजे अगदी पावडर, मॉइश्चरायझरच्या रिकाम्या डब्यांपासून ते अगदी पेपरपर्यंत. पण या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या वेळच्या वेळी काढून टाकणं खूप गरजेचं असतं. त्यालाच आपण डिक्लटर म्हणतो. म्हणजे आपण काय करतो, दिवाळीला किंवा गणपतीमध्ये आपण पूर्ण घर स्वच्छ करतो आणि तेव्हाच काय ते नको असलेल्या गोष्टी अगदी आपण ठरवतो की आता ह्या नकोच, तेव्हाच त्या काढून टाकतो. पण असं नाही करायला पाहिजे, कारण हल्ली तर आपण खूप साऱ्या ऑनलाईन वस्तू सुद्धा मागवत असतो. तर इतक्या साऱ्या गोष्टींचं घरामध्ये क्लटर होऊन जातं की ते अगदी वेळच्या वेळी डिक्लटर करणं गरजेचं असतं. तर डिक्लटर म्हणजे काय, तर नको असलेल्या, आपल्याला कधीही उपयोगात न येणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणं. कधी कधी ना घरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टींचा पसरा होऊन जातो की नवीन गोष्टी आणलेल्या ठेवायला सुद्धा जागा नसते. इतका सगळा पसरा बघून कुठून सुरुवात करायची हे सुद्धा कळत नाही. अशा वेळेला काय करायचं, एक एक कॉर्नर किंवा एक एक ड्रॉवर असं घ्यायचं. जसं की मी आता बघा ड्रेसिंग टेबल घेतलंय, यातलं म्हटलं नको असलेल्या गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या. आपण कितीही नाही म्हटलं ना तरी खूप साऱ्या गोष्टी असतात त्या साठवल्या जातात आणि वेळच्या वेळी त्या काढून टाकायला नाहीत होत, म्हणून असं अधूनमधून डिक्लटर करून टाकायचे. खरं तर ना ही तशी अवघड गोष्ट आहे, कारण आपलं मन आहे ना त्या गोष्टी अशा सहजासहजी फेकून द्यायला तयार होत नाही. म्हणजे बघा, आपण जेव्हा साफसफाई करत असतो तेव्हा पहिल्यांदा खूप साऱ्या गोष्टी बाहेर काढतो, त्याच्यानंतर त्याच्यातले सुद्धा सॉर्ट आउट करतो की ह्याच्यातलं अजून 1-2 वस्तू अशा ठेवून टाकूयात. तर असं आपलं मन असतं. पण हे सगळं डिक्लटर जर एकदम करायला जाल तर खूप कंटाळा, थकवा येऊन जाऊ शकतो, कारण खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे काय करायचं, एक एक कपाट किंवा ड्रॉवर असं उघडून त्याच्यातलं बघायचं की संपलेल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या एक एक करून बाजूला ठेवत जायचं. ते साफ करायला काढायचं नाही, फक्त बघायचं की संपलेल्या, अगदीच आपण वापरत नसलेल्या गोष्टी कुठल्या आहेत त्या. तर आता इथं मी टीव्ही युनिटच्या इथं आलेली आहे. म्हटलं तिथं काय काय साचलेलं असणारच. हा जो वरचा ड्रॉवर आहे ना, तर तो कधी कधी अगदी ओव्हरफ्लो होऊन जातो, कारण काही काही गोष्टी आपण मागवलेल्या असतात किंवा भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात आणि हा वरचा ड्रॉवर असतो तर तो बऱ्यापैकी पटकन हाताशी असतो. म्हणजे त्यात पटकन काही पण टाकता येतं आणि बंद करता येतो असं असतं. त्यामुळे कितीतरी गोष्टी असतात ह्या वरच्या ड्रॉवरमध्ये येऊन पडलेल्या असतात. जसं की बघा, खूप वेळा तरी बिलं येतात. आता बहुतेक सारी बिलं असतात तर ती आपण ऑनलाईनच भरत असतो. तरी सुद्धा खूप सारी बिलं आपल्या घरी येत असतात पेपरवर अशी, किंवा पोस्टाने वगैरे काही गोष्टी येत असतात. तर आपण काय करतो की ती सगळीच साठवून ठेवतो. तर जेवढी लेटेस्ट आहेत ना, तर तेवढीच ठेवायची. म्हणजे लाईट बिल, फोन बिल वगैरे अगदी लेटेस्ट कधी कधी कुठल्या गोष्टींसाठी लागतात तर ती ठेवायची. पण अगदी 2-2, 3-3 वर्षाची ठेवायची काही गरज नसते. तरी पण आपण ती साठवून ठेवलेली असतात. आणि माझ्याकडे तर या वरच्या ड्रॉवरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण सगळेच जण आणून त्या ड्रॉवरमध्ये खूप साऱ्या गोष्टी टाकत असतात, कारण तो एकदम हँडी आहे, वरच्यावर आहे. त्यामुळे सारखा उघडला जातो आणि खूप साऱ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये डिक्लटर कराव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये बरीचशी बिलं, पेपर वगैरे मला मिळाले, तर ती आता एकदम एका बाजूला काढून ठेवते आणि नंतर त्याच्यातील सॉर्ट आउट करते. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर केलं की मी किचन मधल्या काही गोष्टी आहेत, भांडी आहेत ना, म्हणजे खराब झालेली वगैरे, तर ती डिक्लटर केली आणि ती देऊन आहे ना मी काही नवीन भांडी आणलेली आहेत. तर ते सुद्धा मी तुमच्याशी पुढे शेअर करणार आहे. आणि दुसरा सगळ्यात जास्तीचा पसारा आपल्या घरामध्ये होतो तो म्हणजे कपड्यांचा. तर त्यासाठी एक सेपरेटच व्हिडिओ करावा लागेल, कारण आता पावसाळा येतो. तर पावसाळ्याच्या आधी आपलं घर व्यवस्थित स्वच्छ सुंदर असं ठेवलं ना की घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं. आणि आधीच पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींची गर्दी होत असते, सगळं वातावरण असं कुंद दमट वगैरे असतं. त्यामुळे थोडंसं असं मोकळं ढाकळं असं घर ठेवलं ना की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. कपडे आहेत ते अजून डिक्लटर करायचे आहेत, तर ते याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी करेन. तर आता सध्या फक्त हे काही जे सगळे ड्रॉवर आहेत ना, तर त्याच्यामधले नको असलेल्या गोष्टी आहेत तर त्या मी सगळ्या काढून टाकते. आणखी एक सांगू का, जेव्हा तुम्हाला कधी असं खूप कंटाळवाणं वगैरे वाटत असेल ना, तर तेव्हा सरळ एखादं ड्रॉवर किंवा एखादी रूम आहे ती स्वच्छ करायला घ्यायची. जसं जसं आपण गोष्टी डिक्लटर करत जातो ना, तसं तसं आपलं मन आहे ना ते सुद्धा एकदम मोकळं फ्रेश होत जातं. तुम्ही हे करून बघा.
म्हणजे जेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्ही जिथे राहता ना, तर ते घर असं मोकळं, स्वच्छ, सुंदर असेल ना, तर तुम्हाला स्वतःला सुद्धा आपोआपच फ्रेश, उत्साही वाटायला लागतं. आणि रोज-रोज तर आपण घर स्वच्छ करत असतो. फक्त ते वरवरून करत असतो. पण जेव्हा असं डीप क्लीनिंग करतो ना, तेच आपलं घर असतं. पण स्वच्छ केल्यानंतर म्हणजे डीप क्लीन केल्यानंतर एवढं छान म्हणजे ते आतून स्वच्छ झालेलं असतं. त्यामुळे ते आपल्याला अजून जाणवत असतं. तर अशा सगळ्या गोष्टी आपण डिक्लटर जरी करून टाकल्या ना, तरी काही गोष्टी ह्या आपल्याला ठेवाव्याच लागतात. तर त्या ठेवायच्या कुठे? तर त्यासाठी मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओजमधून, की 5 हा जो रूल आहे, जो जपानीज आहे, तर तो आपण घरात सुद्धा वापरायला पाहिजे. त्याच्यातला एक रूल आहे तो म्हणजे वस्तूला जागा आणि जाग्यावर वस्तू. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ना आपण घरातल्या सुद्धा त्याची त्याची जागा द्यायला पाहिजे. म्हणजे मग ती वस्तू तिथंच बरोबर आपल्याला ठेवता येते. तर महत्त्वाची बिलं किंवा पेपर्स असतात ना, तर ते ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अशा फाइल्स करायच्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीची अशी एक वेगळी फाईल बनवायची आणि त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये आपण जे काही गोष्टी ठेवल्या असतील ना, तर ते त्याच्यावरती लिहायचं. म्हणजे समजा झेरॉक्स काही ठेवले असतील, तर वरती झेरॉक्स लिहून ठेवायचं. असं जेव्हा तुमच्याकडे अशा फाइल्स असतात ना, तर तेव्हा जे काही वेगवेगळे पेपर्स घरात येतात किंवा आपल्याला जेव्हा ते हवे असतात ना, तर तेव्हा ती फाईल एक उघडली ना, की आपल्याला सगळ्या ते पेपर्स वगैरे लागतील, तर ते मिळतात. आता बघा नुकतेच सगळ्यांचे रिझल्ट वगैरे लागलेले आहेत, तर खूप साऱ्या गोष्टी ॲडमिशनसाठी लागणाऱ्या असतात. ओरिजिनल, झेरॉक्स किंवा फोटो वगैरे तर अशा खूप साऱ्या गोष्टी लागतात. तर त्या अशा व्यवस्थित फाइल्समध्ये ठेवलेल्या असतील, तर ऐन वेळेला मग ते शोधण्यामध्ये खूप सारा वेळ जात नाही. म्हणजे ते आपण ठेवलेले असतात कुठेतरी एवढं माहिती असतं, पण नक्की कुठे ठेवलेत हे मात्र आठवत नसतं. आणि म्हणूनच अशा छोट्या-छोट्या फाईल बनवून टाकायच्या. ज्या ह्या फाइल्स आहेत ना, तर त्या डी-मार्टमध्ये तर खूप कमी किमतीला मिळतात. तर आता खरं तर मी फक्त ड्रॉवर साफ करायला आलेली. पण बघा आपलं कसं असतं, आपल्याला अशी धूळ वगैरे दिसली की राहवत नाही. तर तसंच आहे. बाजूला ना बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. त्याच्यामुळे इतकी धूळ येत असते ना आणि शिवाय पावसाचं वातावरण झालं ना, की खूप वादळ पण येतं आणि त्यामुळे सुद्धा घरभर सगळ्या धूळ होतीये. तर आज काय हे टीव्ही युनिट क्लीन करण्याचा माझा विचार नव्हता. पण आता समोर धूळ दिसतीच आहे. म्हटलं चला हातासरशी हे पण काम करून टाकूयात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील निगेटिव्ह विचार कसे काढून टाकायचे हे सांगितलं होतं. पण जसं-जसं आपण आपलं घर सुद्धा क्लीन करत जातो ना, तसं-तसं आपल्या मनातील विचार सुद्धा हळू-हळू असे निघून जात असतात. हा अनुभव आपल्याला क्लीनिंग करताना नक्की येतो. ॲक्चुअली खूप वेळा आपलं मन सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. म्हणजे इमोशनली आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. म्हणजे अगदी 20-20, 25-25 वर्षाच्या गोष्टी सुद्धा अशा घरामध्ये ठेवलेल्या असतात. खरं तर आपण त्या कधी उघडून सुद्धा बघत नाही. फक्त एक आठवण म्हणून ठेवलेल्या असतात आणि त्या डिक्लटर करणं खरं तर खूप अवघड असतं. विशेषतः साड्या. साडी तर अगदी आपल्या मनाच्या जवळची असते आणि त्यामुळे ती आपल्याला कुणाला द्यावीशी सुद्धा वाटत नाही. अगदी किती पण ती जीर्ण वगैरे झाली असली ना, तरी सुद्धा आपण ती ठेवतो. कारण इमोशनली डिटॅच होणं आहे ना, आपल्याला जमत नाही. म्हणजे इमोशनली कुठल्याही गोष्टीतून मन बाजूला काढून घेणं किंवा त्याच्यापासून अलिप्त राहणं, हे आपल्याला नाही जमत. आता ह्या झाल्या मोठ्या-मोठ्या गोष्टी, पण छोट्या-छोट्या गोष्टी तर आपण डिक्लटर नक्कीच करू शकतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आपण कधीतरी डी-आय-वाय करू त्याचं काहीतरी म्हणून आपण जपून ठेवतो. पण माझ्याकडून सुद्धा असं अजिबात होत नाही. डी-आय-वाय करायला वेळ सुद्धा मिळत नाही आणि ते केलं सुद्धा जात नाही. पण ते वस्तूंचा क्लटर मात्र वाढत जातो आणि मग आपण काय करतो, की ती वस्तू इथून उचल तिथं ठेव, पुन्हा तिथून उचल इथं ठेव, असं करत राहतो. कारण ती ठेवायची कुठे हा प्रश्न असतो आणि हे सगळं करण्यामध्ये आपली खूप सारी एनर्जी आहे ना, ती वाया जात असते. आता आपण ऑनलाईन खरेदी करतो ना, तर Amazonचे वगैरे बॉक्स येतात बघा. आता Flipkartचे तर बंदच झालेत, पण Amazonचे वगैरे असे बॉक्स असतात, तर आपण असे ठेवतो, की याचा काहीतरी उपयोग होईल हे ठेवण्यासाठी. पण त्या बॉक्समुळे होतं काय माहितीये का? असे जुने बॉक्स काहीतरी त्याच्यामध्ये भरून आपण ठेवले ना, तर थोड्या दिवसानंतर त्याला ना असा एक स्मेल यायला लागतो आणि शिवाय ना म्हणजे मी ऑब्झर्वेशन केलं, की त्याला कॉकरोच सुद्धा येतात. पूर्वी ना मला घर सजवण्याच्या गोष्टी घेण्याची प्रचंड आवड होती. म्हणजे कुठं बाहेर गेली किंवा कुठल्या प्रदर्शनात वगैरे गेली ना, की लगेच एखादी अशी सुंदर गोष्ट दिसली, की पटकन घेऊन ती घरी घेऊन यायची. आणि आता सुद्धा आहे आवड, पण तरी सुद्धा मी थोडंसं कंट्रोल करते. फक्त दिवाळीमध्येच काय ते या सगळ्या गोष्टी घेणं होतं. आणि ही जी स्वामींची सुंदर अशी फ्रेम आहे ना, तर ती आम्हाला अक्कलकोटवरून मिळालेली आहे. त्याच्यामध्ये ना एक छोटीशी लाईट सुद्धा आहे. पण आता काय होतंय, की इतक्या साऱ्या वायर इथं आहेत ना, खरं तर त्या सुद्धा मला व्यवस्थित अरेंज करायच्या आहे आणि त्यासाठी सुद्धा मी शोधत आहे काहीतरी. ऑनलाईन मिळतंय का बघतेय, की ह्या सगळ्या ज्या केबल्स आहेत ना, तर त्या कशा लपवता येतील किंवा कुठेतरी अशा व्यवस्थित अरेंज करता येतील. तर तुम्हाला जर याची माहिती असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर आता ही क्लीन करून झाले. आता हे जे सगळे कागदपत्रे इकडे काही पडलेले आहेत ना, तर ती सगळी सॉर्ट आउट करते आणि याच्यामध्ये काही-काही बिलं आहेत. म्हणजे मी काही ऑफलाईन असे ड्रेस वगैरे खरेदी केलेले त्याची सुद्धा बिलं आहेत. पण ती मी ठेवलेली. कधीतरी चेंज करायला गेलं तर ती लागतात म्हणून. पण हल्ली ना मी जातच नाही चेंज करायला आणि मला कंटाळा येतो. म्हणजे मी तिथून येतानाच ते सगळं व्यवस्थित बघून येते. कलर वगैरे आपल्याला आवडतोय का किंवा फिटिंगला वगैरे बसतायत का व्यवस्थित. कारण एक वेळ ऑनलाईन रिटर्न देणं सोपं असतं, पण ऑफलाईन नाही.
तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी काही भांडी जुनी होती ना, तर ती घेऊन गेलेली इथं आमच्या इथल्या मार्केटमध्ये आणि ती देऊन म्हटलं की दुसरं काहीतरी घेऊयात म्हणून. कारण अशी ही भांडी आपण टाकून देऊ शकत नाही, तर ती रिसायकल तरी होतात ना, त्या भांड्याच्या दुकानामध्ये घेतात ती लोकं. तर मला ना चपातीचा तवा घ्यायचा आहे, तर बघूयात या भांड्यांमध्ये आपल्याला किती डिस्काउंट मिळतोय ते. याचे किती रुपये होतात? 156 रुपये होतात. 156 फक्त याचे. हे बघा, याचे फक्त 156 होत आहेत आणि हा एक्स्ट्रा ठीक आहे ना? एक्स्ट्रा ते. हा 1000ला मिळेल का? हां, तुमच्या ते दोन्ही मोडी ते मायनस करून ते 1000ला बसते. 850ला. हा थोडासा कमी ठीक आहे आणि हा एक्स्ट्रा ठीक आहे. बघा, एक्स्ट्रा ठीक घेऊ की हा मगापासून कन्फ्युजन चाललंय. हा जरा हलका आहे याचा. इकडे आली आहे. तर आमच्या इथे हे भांड्याचं दुकान आहे ना, तर तिथं आली आहे आणि हे 2 तवे आता मी बघितले फ्युचरचे आहेत. तर त्यातला एक आहे तो एक्स्ट्रा जरा ठीक आहे आणि एक आहे तो हलका आहे आणि त्याच्यातला एक आहे ना हलका, तर तो 1090 आहे त्याची MRP आणि दुसरा आहे तो 1210चा आहे. आणि हा हार्ड अँडोडाइज तवा आहे आणि मी खरं तर विचार केलेला की लोखंडाचा किंवा भिडाचा घ्यायचा चपातीसाठी, पण ते मेंटेन करणं रोजच्या रोज खरंच खूप अवघड आहे. म्हणून मी शेवटी ठरवलं की नको, हाच आपण घेऊया. आणि थोड्या दिवसानंतर म्हणजे 1-2-3 वर्षानंतर हे अॅनोडाइज जे तवे असतात ना, तर ते सुद्धा खराब होतात, पण ठीक आहे. आणि हे जे 2 तवे आणलेत ना, तर त्याचे त्याने फक्त 156 सांगितलेत. आणि हा जो तडका पॅन आहे ना, तो स्टीलमध्ये होता, तो 500ला होता. पण मला स्टीलमध्ये नको होता, कारण कधीतरीच आपण तो वापरतो. आणि जो हॉकिन्सचा तवा आहे ना, तर ती मोड देऊन आणि त्यांचे काहीतरी 5% वगैरे डिस्काउंट होता, तर तो देऊन मला त्याने तो किती 850ला वगैरे मिळाला. आणि अर्थात भांड्याच्या दुकानात आलोय म्हटलं नवीन काय आहे त्या वस्तू आपल्याला बघायला तर खूप आवडतं. तर इथे असे पितळेचे डबे होते, 2500ला सांगितले त्याने 3चा सेट. आणि हे असे मार्बलचे खलबत्ते होते, तर छान वाटत होते, पण माझ्याकडे ऑलरेडी पितळेचा आहे त्याच्यामुळे मी काही घेतला नाही. पण हा छोटा सुद्धा छान वाटत होता, 350ला होता. अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या किचनमध्ये जे कपबशीचं रॅक आहे ना, तर नेहमी सगळेजण मला त्याची लिंक मागत असतात, पण ते मी ऑनलाईन खूप शोधलं, पण मला काही ते मिळालंच नाही. मी या दुकानातून ते घेतले आणि इथं अजून बरेचसे आहेत, ते बघा वरती अडकवलेले दिसत आहेत. आणि मी त्यांना विचारलं सुद्धा की हे तुम्ही ऑनलाईन विकता का, तर ते बोलले की नाही. आणि त्याच्यानंतर माझं मिक्सरचं जे भांडं होतं ना, तर ते सुद्धा खराब झालेलं, छोटं भांडं असतं, तर ते मी रिप्लेसला इथं आणलेलं. आता ते तरी ठेवून काय करणार आहे, म्हणून म्हटलं देऊन टाकूयात. आणि दुसरं एक भांडं नवीन घेतलं, ते 250 रुपयांना मिळालं आणि हे भांडं त्याच दुकानात मग देऊन टाकलं, जुनं होतं ते. आणि तिथंच मग ह्या अशा सुंदर सुंदर शेगड्या होत्या. खरं तर शेगडी ही आपल्याला अगदी किचनमध्ये खूप आवडती गोष्ट असते. म्हणजे कुठेही गेलो की आपण पहिलं किचनमध्ये शेगडी कशी आहे ते बघत असतो. आणि माझ्याकडे जी आता टफन ग्लासची जी शेगडी आहे ना, तर ती सुद्धा खूप वर्षापूर्वीची आहे आणि त्याच्या आधीची पण तशीच होती, फक्त तिचे बर्नर वगैरे खराब झालेले म्हणून मग ती देऊन मी ती नवीन घेतलेली. पण आता ना स्टीलमध्ये सुद्धा खूप स्लिम अशा आले, ते बघा तुम्हाला मी दाखवते इथं. त्या स्लिम अशा ना खूप सुंदर वाटतात. तर असं आपण बघून आलो की जेव्हा आपल्याला कधी घ्यायचं असतं ना, तेव्हा बरोबर आठवतं की कुठे काय मिळतंय ते, किंवा अशा प्रकारचे नवीन काहीतरी आलंय आणि ते आपल्याला हे सुद्धा समजतं. तर हा मी तवा आणलेला आहे. तर आणल्यानंतर लगेचच त्याचं उद्घाटन करूया म्हणतात. तर हे स्टिकर इथं का चिटकवतात ही लोकं काय माहिती. तर मी आता ते इझी पद्धतीने काढते बघा. तवा गरम करायचा. तवा गरम केला की लगेचच ते अगदी अलगदपणे निघून येतं आणि मग ते सुरीने किंवा चमच्याने असं वरच्यावर काढू शकतो. पण तरी सुद्धा त्याला गम असतो ना, तर तो घासून काढावाच लागतो. म्हणजे बऱ्याच जणींना ही स्टिकर काढण्याची पद्धत माहिती सुद्धा असेल, तरी पण म्हटलं चला कोणाला माहिती नसेल तर आपण हे सांगूयात. आणि नवीन नवीन तवा असला किती सुंदर दिसतो ना, आणि चपात्या सुद्धा एकदम सॉफ्ट वगैरे अशा होत आहेत. ते जुनं मिक्सरचं भांडं देऊन नवीन आणलं ते सुद्धा दाखवते. तर हे ते भांडं आणले 280ला मिळालं. आणि हे तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण ह्याला बघा आतून जी रबरची रिंग असते ना झाकणाला, तर ती नाही आहे, त्याच्यामुळं क्लीन करणं सोपं आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.